आजोबांना एक फोन आला आणि पुढे जे झालं ते ऐकून कोणाच्याही अंगावर शहार येतील। पुण्यातील 82 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला चक्क सीबीआय अधिकारी नावाखाली फोन आला। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। आजोबांना समोरचा म्हणाला, तुमचं नाव जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आलं आहे। त्यांनी भीती दाखवली की 24 बँक खात्यातून बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत आणि तुम्हाला 7 ते 9 वर्षाची शिक्षा होऊ शकते। याच भीतीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांना डिजिटल अरेस्ट मिळवलं। ज्येष्ठ नागरिकांना कोणाशीही बोलू दिलं नाही। यानंतर तर कमालच, व्हिडिओ कॉलवर चोरट्यांनी खोटं व्हर्च्युअल कोर्ट तयार केलं। जज, सरकारी वकील, सगळं बनावट। त्या फसव्या कोर्टाने आदेश दिला, तुमची सर्व संपत्ती सरकारी पडताळणीसाठी जमा करा। दबावाखाली येऊन ज्येष्ठ नागरिकांनी एफडी तोडल्या आणि तब्बल 10.75 कोटी रुपये 7 वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर केले। नंतर जेव्हा त्यांनी मुलीला सांगितलं तेव्हा कळलं हे सगळं सायबर गँगचं फसवणूक जाळं होतं। सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे। सुरक्षित राहा आणि अशा फसव्या कॉलना आमिष पडू नका। जर असे आढळल्यास तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा। जर तुमच्याशी अशा घटना घडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।